पिंपरी चिंचवडसाठी रस्सीखेच सुरू आहे। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अजित पवारांची राष्ट्रवादी पालिका निवडणुका स्वतंत्र लढण्याची शक्यता। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता। सूत्रांची माहिती, महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे सेना एकत्र लढणार, अजितदादा सोबत नसणार अशी देखील सूत्रांची माहिती। पिंपरी चिंचवड महापालिका जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्धार। त्या संदर्भात मी यावेळेस काही करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणण्याच्या करता मी माझं सर्वस्व पणाला लावणार आणि मला तिथल्या जनतेवर विश्वास आहे। अजित पवारांना त्यांचा महापौर व्हावा असं वाटतं, आम्हाला भाजपचा व्हावा असं वाटतं, जनता ठरवेल कुणाचा महापौर होणार। अजित पवारांच्या वक्तव्यावरती चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। अजित दादाला राष्ट्रवादीचं वाटतं, आम्हाला भाजपचं वाटतं, त्यामुळं जनता निर्णय करेल पिंपरी चिंचवडची कोणाचा महापौर बनवायचा। महापालिका निवडणुका जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग। दोन्ही राष्ट्रवादींनी पिंपरीमध्ये एकत्र लढावं, सुळेंचा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नाना काटेंना फोन। कार्यकर्त्यांनी आपापसात निर्णय घ्यावा, सुप्रिया सुळेंच्या सूचना। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये वेगळं लढण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर रोहित पवारांचं ट्विट, ही राक्षसी महत्वाकांक्षा नाही तर काय आहे। याच वृत्तीमुळे 2029 मध्ये भाजप विरुद्ध सर्व पक्ष हे चित्र दिसल्यास आश्चर्य वाटणार नाही, रोहित पवारांचा ट्विटमध्ये उल्लेख। मुंबईमध्ये काँग्रेस आणि मनसेसोबत नसली तरी पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेस आणि मनसेचा सोबत येण्याचा निर्णय। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये सहभाग घेत मनसेकडून नव्या समीकरणावरती शिक्कामोर्तब। आदित्य ठाकरेंची 20 डिसेंबरला पुण्यात सभा होणार, सभेतून करणाऱ्या व्यवस्थेत सत्ताधाऱ्यांचा पंचनामा या आशयाखाली सभा असणार। जंगली महाराज रोडवरती दुपारी 4 वाजता पुण्यातील भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि विकास कामांच्या मुद्द्यावर करणार प्रेझेंटेशन। काँग्रेसकडून महापालिका निवडणूक लढवण्यासाठी अर्ज घेतलेल्या इच्छुकांच्या उद्यापासून मुलाखती घेतल्या जाणार। पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये सकाळपासूनच मुलाखती घेतल्या जाणार। राज्यभरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाऊन आम्ही माहिती घेतोय। 29 महापालिकांमध्ये भाजप आणि महायुतीचे महापौर असतील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास। आता कॅल्क्युलेशन चालू आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन 100% आम्ही सर्व सोबत लढणार आहोत। 29 हे लिहून घ्या, जेव्हा मतमोजणी होईल 16 तारखेला, तेव्हा 29 महानगरपालिकेचे महापौर भाजपा महायुतीचे राहतील। दिल्लीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंनी घेतली अमित शहांची भेट। राज्यात जिथे युती करणं शक्य तिथे युती करा, शहांच्या सूचना। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जाण्यास शहांना हरकत नसल्याची सूत्रांची माहिती। तर उद्या मुख्यमंत्र्यांसोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक, सूत्रांची माहिती। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेना पुन्हा वाद पेटला। कल्याणमधील 4 माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश, मात्र यामधील 2 नगरसेवक भाजपचे सदस्य असल्याचा भाजपचा दावा। तर पक्षप्रवेशावरून नरेंद्र पवार यांचा शिंदे गटावर थेट आक्षेप। ठाणे पालिकेमध्ये सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर लढणार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांची प्रतिक्रिया। तर जिथे शक्य असेल तिथे युती होणार अशी देखील माहिती। ठाण्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीनी युती केल्यानंतर आम्हाला जर सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत तर जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी भूमिका स्पष्ट केली की वेगळी लढायची देखील ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये युती संदर्भात एकमत, मात्र जागा वाटपासंदर्भात कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून उद्या पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेची बैठक होणार। मुंबई मनपासाठी रिपाईकडून 8 ते 10 जागांची मागणी, भाजप आणि आरपीआय आठवले गट यांच्यामध्ये मुंबई संदर्भात बैठक। कलिना, चेंबूर, गोरेगाव, धारावी या भागातील जागांवर आरपीआयचा दावा। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये वंचित आणि काँग्रेसची युती होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उद्या मुंबईसाठी बैठक, पक्षाकडून 50 जागांवरती दावा आणि उमेदवारही अंतिम केल्याची माहिती। प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारांची बैठक। तर पक्ष ठाकरे बंधूंसोबत लढणार का की काँग्रेससोबत आघाडी करणार याकडे सर्वांचं लक्ष।
काँग्रेसचं मुंबईमध्ये आता फारसं बळ राहिलं नाहीये, त्यामुळे काँग्रेसने निवडणूक लढवली तरी जास्त फरक पडणार नाही. मुंबई महापालिका स्वतंत्र लढणार या वर्षा गायकवाड यांच्या भूमिकेवरती खासदार अशोक चव्हाण यांची टीका.